हॅलो फ्रेंड्स, तर काल आम्ही आलो आहे अक्कलकोटमध्ये. काल सकाळी आमची 9 वाजताची ट्रेन होती, पण ट्रेन 1 तास लेट झाली. तर ती 4:30 वाजता पोहोचणार होती, तर पोचायलाही 5:30 वाजले. 1 तास डिले झाला आणि आम्ही 5:30 वाजता म्हणजे सोलापूर स्टेशनला उतरलो. अक्कलकोट स्टेशनला. तिथून ऑटो करून आम्ही अक्कलकोटमध्ये आलो. तर इथे आलो तर इथे खूप म्हणजे पाऊस पडला होता आणि त्यामध्ये सॅटर्डे संडे विकेंड आहे, प्लस अधिक महिना चालू आहे, त्यामुळे इतकी भयानक गर्दी आहे ना. म्हणजे स्वामींच्या दर्शनासाठी एवढी लोकांची गर्दी आहे की म्हणजे आम्हाला इथे म्हणजे राहायचा म्हणजे इतका प्रॉब्लेम आहे की ते भक्त निवास, यात्री निवास सगळं काही फुल आहे त्यांचं. तिथे राहायला भेटलंच नाही, आम्ही बघितलं. त्यानंतर अशा बाहेर प्रायव्हेट रूम पण म्हणजे इथे भेटणं थोडं खूप मुश्किल आहे, कारण जास्त नाहीच आहेत. तर ही एक आम्हाला अशी भेटली. तर मग इथेच आम्ही रात्री स्टे केला आणि आता सकाळी उठून आम्ही तयार होऊन आता चाललोय स्वामींच्या दर्शनासाठी. तर राहण्याचा खूप प्रॉब्लेम झाला इथे, कारण आम्हाला माहीत नव्हतं की ते अधिक महिना आहे आणि इतकी गर्दी असेल. तर चलो आता आम्ही निघतोय. जरी राहायची सोय आमची चांगली झाली नसली तरी स्वामींचे दर्शन आम्हाला मात्र चांगले झाले. सकाळी आम्ही 6:30 वाजता दर्शन घेण्यासाठी निघालो आणि खूप छान दर्शन झाले. अगदी म्हणजे अर्ध्या तासामध्ये दर्शन झाले, कारण सकाळी सकाळी पहाटे एवढी जास्त गर्दी नव्हती. होती गर्दी, पण जशी दुपारी होते की 10 नंतर जशी होते तेवढी गर्दी नव्हती आणि खूप छान दर्शन झाले. खूप भारी वाटले. सकाळ सकाळी मस्त असे देवाचे दर्शन झाल्यानंतर कोणाला छान नाही वाटत, आणि त्यात स्वामींचे दर्शन असे पहिल्यांदा झाले तर त्यांची ती मूर्ती, त्यांचा तो गाभारा पाहून खूप छान वाटले. आणि इथे बघू शकता आम्ही बाहेर येत होतो मंदिराच्या आणि इतकी प्रचंड गर्दी वाढत होती ना, खूपच गर्दी वाढत होती. तरी आमचे दर्शन लवकर झाले. आमच्या दर्शनानंतर त्यानंतर इतकी रांग मोठी लागली होती की खूपच गर्दी. त्यात रांगेतून म्हणजे लहान मुलांना घेऊन जाणं वगैरे खूप म्हणजे त्रासाचं झालं असतं आम्हाला पण. आणि त्यात असे आधेमध्ये आले तर खूप छान दर्शन होतं. सॅटर्डे संडे पकडून आलं तर कशी खूप गर्दी असते. आणि इथे यात्री भवन सुद्धा खूप मोठे मोठे आहेत आणि भरपूर आहेत. पण यावेळी कसे अधिक मास चालू असल्यामुळे आम्हाला काही तिथे भेटले नाही. आम्ही 2-3 ठिकाणी चौकशी केली पण भेटले नाही. असे यात्री भवन वगैरे त्यांचे खूप मोठे आहेत राहण्यासाठी. आणखी महाप्रसाद असतो, तोही आम्ही सकाळी आमचे दर्शन लवकर झाले. 8 वाजता म्हणजे आम्ही दर्शन घेऊन वगैरे बाहेर फिरत होतो, आणखी बाकी आजूबाजूच्या सगळ्या मूर्तींचे दर्शन घेण्यासाठी. इथे हे तुळजाभवानीचे मंदिर सुद्धा आहे. खूप सुंदर मूर्ती आहे. अगदी तुळजापूरला जशी तुळजाभवानीची मूर्ती आहे तशीच सेम इथे मूर्ती आहे. खूप छान आहे. अगदी तिथे गेल्यासारखेच तुम्हाला वाटेल. आणि इथे श्री स्वामी समर्थ वाटिका आहे, म्हणजे लहान मुलांना खेळण्यासाठी सुंदर असे गार्डन आहे. आणि त्या गार्डनमध्ये खूप छान छान असे म्हणजे मूर्तीज आहेत, स्टॅच्यू बनवलेले आहेत. शिवाजी महाराजांची आहे आणि बाकी सुद्धा असे ॲनिमल्स, बाकी खूप साऱ्या गोष्टी आहेत तिथे. पण ते त्या दिवशी काही ओपन नव्हते केले. दररोज ओपन असते म्हणे, पण त्या दिवशी काही नव्हते. तर चला, आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आणखी एखाद्या सुंदर अशा व्हिडिओमध्ये. बाय बाय.